उपस्थित असलेले या शाळेचे प्राध्यापक महाजन सर, त्याचबरोबर बडवे मॅडम, शुभांगीताई देशपांडे, दापके मॅडम, दंडे मॅडम आणि सर्व शिक्षकवृंद, बालमित्र आणि बालमैत्रिणींनो, जागतिक महिला दिन हा आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, पण खऱ्या अर्थानं मला या छोट्या छोट्या विद्यार्थिनींना सांगायचं आहे. तुम्ही बऱ्याचदा ऐकता की महिलांमध्ये आत्ता सरांनी सांगितलंय, संचलनाच्या माध्यमातूनही महिलांची स्तुती झाली आणि ती अतिशय खरी आहे. या छोट्या छोट्या मुलींना मला हे सांगायचं आहे की एक आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी एक आदिवासी महिलेला, ज्या सर्वोच्च पदावर आहे, राष्ट्रपती द्रौपदीबाई मुर्मू यांना सर्वोच्च पद देऊन सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या अर्थमंत्री निर्मलाताई सीतारामन असतील किंवा नुकत्याच झालेल्या रेखाताई गुप्ता असतील आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीसुद्धा पंकजाताई आहेत. या सगळ्या स्त्रिया त्यांच्या मेहनतीने या तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि तुमच्याकडे स्वतःला सिद्ध करायसाठी अजून भरपूर वेळ आहे. म्हणून विद्यार्थी मैत्रिणींनो, मी आपल्याला एकच सांगेन की आत्तापर्यंत ह्या सरस्वती भुवन शाळेतून महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या शाळेने खूप सारे हिरे दिलेले आहेत. तर ह्या हिऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा चमकायचं आहे आणि प्रत्येक क्षेत्र असेल हे क्षेत्र तुम्हाला काबीज करायचं आहे. याच्यासाठीच आपण महिला दिन साजरा करतो की या दिवसातून प्रत्येक विद्यार्थिनीला काही ना काहीतरी घेता यावं किंवा ऊर्जा मिळावी, हाच यामागचा उद्देश असतो. आणि काम करत असताना खरं तर संयमही असतो. महिलांकडं तर मी म्हणेल तो उपजतच देवाने दिलेला गुण आहे आणि जोपर्यंत तिचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तिची चिकाटी ती सोडत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला अभ्यास करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक चांगला माणूस म्हणून जगायचं आहे. एवढंच या प्रसंगी बोलते. महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.